असा हा मराठीतला शब्द म्हणजे नवरा. आता नवरा का घेतला तर नवरा हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. एका नवरा या शब्दाला खूप सारे पर्यायी शब्द आहे. आताच पहा काही दिवसांपूर्वी आपला जागतिक मराठी भाषा दिन होऊन गेला आणि आत्ता बिलकुल रिसेंट जागतिक अहिराणी दिवस होऊन गेला. आणि ना त्या अहिराणी दिवसाच्या निमित्ताने आमचे एक यूट्यूबर दादा आहे, समाधान दादा, त्यांनी लाईव्ह घेतली होती. ते आहे खानदेशचे, त्यांची भाषा आहे अहिराणी. आणि त्या दिवशी त्यांनी लाईव्ह घेतली आणि मी त्या लाईव्हमध्ये गेली आणि तिथे चालू होतं त्या दिवशी त्यांचं की आज लाईव्हमध्ये सगळ्यांनी अहिराणीच बोलायचं, ज्याला जसं जमेल तशी अहिराणी बोलायची. आता माझी अहिराणी म्हणजे मला तर काहीच येत नाही अहिराणी. त्यांच्याच लाईव्हवर जाऊन जाऊन मी जेवढी शिकली तेवढं आपले 2-4 शब्द, बरं शेका, चाय पाणी वैन का, बस एवढे 2-4 शब्द मला येतात. आणि त्या दिवशी धमाल मजा त्यांच्या लाईव्हवर आली अहिराणी भाषेची. तर ना तिथे गेल्यावर त्या लाईव्हमध्ये गेल्यावर ना 2 शब्द मला असे माहीत पडले जे मी कधीच ऐकले नव्हते. आता अहिराणीमध्ये मुलीला मुलगी या शब्दाला अंडेर म्हणतात आणि मुलाला अंडोर म्हणतात. मला हे दोन्ही शब्द माझ्यासाठी अगदी नवीन होते आणि मला ऐकून म्हणजे छान वाटले ते शब्द. ऐकताना छान वाटलं. तर आणि त्या दिवशी खूप धमाल मस्ती झाली त्या लाईव्हवर. तर असा हा त्या दिवशीचा अनुभव होता आणि खरंच विचार केला की आपली भाषा म्हणजे ती मराठीच भाषा आहे, पण ती खानदेशात जाऊन अहिराणी झाली. त्याला शब्दाला, एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहे. तर अशी ही आपली मराठी भाषा अतिशय लवचिक आहे, खूप लवचिक आहे. आपण तिला जशी वळवू तशी ती वळते. तर ती कुठे आहे ना, खूप मवाळ आहे, खूप लागवी आहे ही मराठी. कुठे ती एकदम ठसक्यात आहे, एकदम डॅशिंग आहे. कुठे ती वैखरी आहे, आमच्या विदर्भामध्ये वैखरी आहे, वऱ्हाडी ठसका आहे तिचा. कोल्हापूरमध्ये ती आणखी वेगळी आहे. तर ती जशी जशी ज्या ज्या म्हणजे क्षेत्रामध्ये जाते किंवा याच्यामध्ये प्रांतामध्ये जाते, ती तशी तशी तिचं रूप बदलवते. पण मुळात आहे ती मराठीच आणि त्या मराठीलाच वेगवेगळं वळण वेगवेगळ्या ठिकाणी मिळत गेलं. म्हणून आपली मराठीनं अतिशय लवचिक भाषा आहे आणि खूप सुंदर अशी भाषा आहे. आपण तिला जसं वळू तशी ती वळते. आणि खूप म्हणजे खूप साऱ्या गमती जमती या भाषेमध्ये आहे बरं. एकाच शब्दाला पर्यायी शब्द आहे, एकाच शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात. आता एखादी आई जेव्हा म्हणते ना मुलाला थांब जरा, आता त्या थांब जरामध्ये सुद्धा 2 अर्थ दडलेले आहेत. थांब जरा म्हणजे तू थांब आता, आणि थांब जरा म्हणजे तू थांब, मी तुला बघून घेते, थांब जरा. तर असे ना प्रत्येक म्हणजे वाक्यातून, शब्दातून वेगवेगळे अर्थ निघतात आणि खूप साऱ्या गमती जमती मग त्या शब्दातनं घडत जातात. तर ना आता एक असा शब्द की म्हणजे ते नाव एकच आहे, पण त्याला इतके शब्द आहे, इतके पर्यायी शब्द आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्या शब्दाचा म्हणजे आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण वापर करतो. तर असा हा मराठीतला शब्द म्हणजे नवरा. आता नवरा का घेतला तर नवरा हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणून नवरा हा शब्द मी घेतलेला आहे. आपल्या जिव्हाळ्याचाच विषय आहे ना तो. आणि त्याला खूप सारे पर्यायी शब्द सुद्धा, एका नवरा या शब्दाला खूप सारे पर्यायी शब्द आहेत आणि त्या शब्दातनं घडणाऱ्या काही गमती म्हणजे काही गमतीशीर किस्से जे माझ्या काही आठवणीत आहे ते मी तुम्हाला सांग. तर तुम्ही सुद्धा त्या गमतीदार किस्स्यांचा आस्वाद घ्या. तर बघा, आता हा नवरा एकच नाव आहे, खूप युनिक आहे आणि नवरा हा आपल्यासाठी युनिकच असतो. तर अशा या नवऱ्याला ना काही जणी काय म्हणतात, ज्या म्हणजे नुकत्याच लग्न झालेल्या असू द्या, ज्यांचा नवीन नवीन संसार आहे, त्या नवऱ्याला अहो म्हणतात.
आता मी तर कधीच माझ्या नवऱ्याला अहो म्हटलं नाही, आणि मी जर अहो म्हणायला गेली तर मला ते कसं कसं व्हायला पण लागेल. तर ज्या नवीन नुकत्याच म्हणजे त्यांचा संसार सुरू झालेले आहे किंवा वर्षभराचा काळ झाला, ते आपल्या नवऱ्याला अहो म्हणतात. ग्रामीण ठिकाणी गेलो तर बऱ्याच बायका आपल्या नवऱ्याला मालक म्हणतात. वाटेल तर घरच्या मालकीन ह्याच असतात, पण नवऱ्याला मालक म्हणतात. मालक कुठे गेले तर शेतावर गेले, मालक कुठे गेले तर बाजारात गेले. आता त्यांचे मालक म्हणजे नवरा. काही ठिकाणी ह्यांचे, हे असं सुद्धा नवऱ्याला म्हटलं जातं. आमचे हे, ह्यांना चहा देऊन येते, ह्यांना ताट वाढून येते, असे पण शब्दप्रयोग नवऱ्याच्या बाबतीत केले जातात. माझे मिस्टर, आता हे माझे मिस्टर वगैरे जे आहे ना, ते स्टँडर्ड म्हणा किंवा काय म्हणतो त्याला आपण, शहरी भागात जरा जास्त स्टेटसचा शहरी भाग, तिथे माझे मिस्टर मैत्रिणींशी गप्पा करताना बोलताना वगैरे, अगं माझे मिस्टर असे, अगं माझे मिस्टर तसे, तर अशा त्या नवऱ्याचा उल्लेख होतो. आणि काही ठिकाणी काही बायका नावाने उच्चार करतात. जे काही नवऱ्याचं नाव असेल त्या नावानेच उच्चार केला जातो. भले नावाने उच्चार करतात, मग त्याला तुम्ही वगैरे असे शब्द जोडले जातात किंवा मग एकेरी हाक पण मारतात. तर ना मग अशा वेळी काय होते, अशा वेळी खूप गोची होते. आता जेव्हा नवरा बायको ते दोघं आहे, त्यावेळी ते म्हणजे एकमेकांना तू मी नावाने हाक मारतात. जेव्हा नवरा 4 लोकांच्या बोळक्यात असेल आणि आपल्याला त्या नवऱ्यासोबत काम पडलं, त्याला बोलवायचं, आवाज द्यायचं काम पडलं, आणि ते 4 लोक थोडे वयाने मोठे म्हणा, मानवाईक म्हणा, असे असतील, तर त्यावेळीनं मात्र मोठी पंचायत होते की आता कसं बोलवायचं. काम तर अर्जंट आहे, कसा आवाज द्यायचा. नावाने आवाज दिला तर ते 4ही लोक आपल्याकडे असे पाहतील, ही नावानेच बोलते आहे असं अजूनही. तर अशी गोची म्हणजे माझ्या स्वतःच्याही बाबतीत असं घडलेलं आहे. मग मला समजत, एक तर मी कधी नवऱ्याला अहो म्हटलेलं नाही, त्याच्यामुळे मला जेव्हा अशी वेळ येते ना, तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो 4 लोकांमध्ये. काय आवाज द्यायचा. आणि मग ना आणखी मग त्याला एक पर्याय आहे शोधलेला. आता जे मुलाचं नाव आहे, मग आता मी अहो म्हणू शकत नाही, मला ते म्हणता येत नाही, मी कधी म्हटलंच नाही, मला म्हणताना कसं तरी होते. नावाने हाक मारू शकत नाही. मग आता जे मुलाचं नाव आहे त्या मुलाच्या नावावरून मग आवाज द्यायचा. असं ते चालू असतं. आणि पहिले पण म्हणजे थोडा आधीचा काळ, आपल्या आईवडिलांचा काळ म्हणा किंवा त्यांच्याही आधीचा काळ, तर तेव्हा असेच म्हणायचे. म्हणजे जे घरात मुलांचे नावं असेल त्या मुलांच्या नावावरूनच म्हणजे संबोधन केलं जायचं नवऱ्याला. पिंट्याचे बाबा, बालीचे बाबा, पिंकीचे बाबा, तेव्हा नावं असेच राहत होते, बाली, पिंट्या. आणि मग तेव्हा त्यांना संबोधन कोणाला सांगताना आमच्या बालीचे बाबा असे, आमचे पिंट्याचे बाबा तसे, असं ते चालू राहायचं. म्हणजे मी माझ्या आईच्या तोंडून किंवा आणखी जे म्हणजे त्या एजमधले जे लोक आहेत त्यांच्या तोंडून हे ऐकलेलं. त्याच्याही पेक्षा आधी, बऱ्याच आधी धनी, नवऱ्याला धनी म्हणायचे. म्हणजे बऱ्याच आधीचा काळ, किंवा अजूनही काही ठिकाणी म्हणत असतील, ग्रामीण भागात वगैरे म्हणत असतील, तर नवऱ्याला धनी म्हणतात. मोठा चांगला शब्द आहे धनी, छान वाटते ऐकायला पण. आणि तर मग आता ना असाच एक किस्सा सांगते तुम्हाला. आमच्या शेजारी ना एक काका काकू राहायचे. त्यावेळी पण ते म्हणजे मिडल एजचे होते समजा, मुलं त्यांचे मोठे होते बऱ्यापैकी झालेले. आणि मग एक दिवस ते चालले होते बाहेर कुठेतरी गाडीवर. त्या काकांकडे गाडी होती एक, आणि ते गाडी घेऊन चालले होते दोघं जण. काकांनी आपली गाडी सुरू केली आणि काकू आपल्या मागे उभ्या. काकाने गाडी सुरू केली आणि काकाने आपलं मागे पाहिलं पण नाही काकू बसली की नाही बसली. काका आपले सरळ गाडी घेऊन पुढे, काकू आपली तिथेच उभी. आता ते काकू, आता ते आवाज कसा देणार आता, ते तर आपले चालले गाडी घेऊन. तरी बरं म्हणजे गाडीचा स्पीड खूप नव्हता, हळूहळू. काकू, आता मग काकूला प्रश्न पडला, आता काय आवाज द्यावं, काय म्हणावं.
मग काकू आपल्या जोरजोराने जे त्यांच्या मुलाचं नाव होतं, ओ पिंट्याचे बाबा, ओ पिंट्याचे बाबा, जोरजोराने रस्त्यावर ते चालू होतं. तर म्हणजे ते मी पाहिलं आणि मला त्यावेळी म्हणजे मजा आली होती हे सगळं पाहताना. म्हणजे तो झालेला जे काका आपल्या पुढे निघून गेले, काकू तिथेच राहिली, ते पाहताना पण आणि मग त्या काकूची आता काय म्हणायचं, काय आवाज द्यायचा म्हणून. तर अशी मजा झाली. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहे. बरेच जण म्हणजे मी असं पण ऐकलंय, बरेच बायका आहे ना, आता त्या नवऱ्याला अहो म्हणत नाही, नाव घेत नाही, अ, हे म्हणत नाही की आमचे ते म्हणत नाही. तर मी असाही शब्द ऐकलाय, बऱ्याच बायका काय म्हणतात, "ऐ, ऐव, ऐव." असा सुद्धा एक शब्द आहे नवऱ्याला म्हणायचा, ऐव. आता हा पण एक नवीनच शब्द आहे आणि एक परत नवऱ्यासाठी सापडलेलं एक नवीन संबोधन, ऐव. माहीत नाही कुठून आला, पण मी हा ऐकलेला आहे. आमच्या इकडे म्हणतात नवऱ्याला ऐव पण. तर आमच्या एक रील म्हणजे फेमस आपली यूट्यूबर आहे एक विजय खंडारे, त्यांच्या पत्नी पहा नेहमी म्हणजे त्यांची जी बायको आहे ती नेहमी त्यांच्या व्हिडिओमध्ये नवऱ्याला, तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला कळेल, ती बरेचदा म्हणते ऐव, ऐव. आमचे एक काशीदादा पण आहे यूट्यूबर, त्यांच्या पण बायको ज्या आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये पण मी बरेचदा हा शब्द ऐकलेला आहे. ऐव म्हणतात की नाही माहीत नाही, पण नवऱ्याला एक त्यांच्या पण व्हिडिओमध्ये एक वेगळं संबोधन आहे. तर असा हा नवरा, एकच नाव, एकच म्हणजे पण त्याला इतक्या साऱ्या पदव्या, इतके सारे संबोधन त्याच्या नावाला आहे. कारण शेवटी नवरा म्हणजे युनिक, म्हणून त्याला देवानी पण एवढे संबोधन कदाचित दिले असावे असं मला वाटते. त्या नवऱ्याला सुद्धा असं वाटत असेल की तो नवरा आहे की म्हणजे खरंच एक ग्रेट पर्सनॅलिटी आहे, असं सुद्धा त्याला कधी कधी फील होत असेल. एवढ्या साऱ्या पदव्या त्या नवऱ्यासाठी आहेत. तर बघा, असा हा विषय होता. सहज सुचलं की एकच आपली भाषा पण किती लवचिक आहे आणि एकच शब्द नवरा आणि त्या नवऱ्याला कितीतरी संबोधन आहे. तर असे काही थोडेफार म्हणजे गमती जमती होत्या की ज्या होत्या डोक्यामध्ये, म्हणून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर कराव्या. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आणि तुम्ही सुद्धा ज्या लेडीज हा व्हिडिओ पाहत असेल, ज्या बायका, तर तुम्ही सुद्धा कमेंट्स करून मला सांगू शकता की तुम्ही तुमच्या नवऱ्याला कुठल्या पदवीने संबोधित करता किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याला कशी हाक मारता. तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिप्लाय, अभिप्राय देऊ शकता. तर असाच हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा आणि वाटलं तर शेअर करा. धन्यवाद.